तुला माहिती जीप अरे का अगं काय तू बेल ऐकू येत नाही का तुला? काय लावलंय? किती वेळची बेल वाजवतोय, दरवाजा ठोकतोय, हा? ऐकू येत नाही तुला? दार उघडता नाहीत पटकन. आणि हे काय एवढं? अरे मी बघते ना. बस बस, पाणी आण. घ्या, सगळी कामं मलाच करावी लागतायत. काय रे मोहित, झालं तुझं महत्वाचं काम झालं? आले आले मला प्रश्न विचारू नकोस. ऑलरेडी माझं डोकं बनवून सोडलंय त्या मालविकाने. त्या मालवीकडे ठेंगा दिला वाटतं. तरी मी तुला सांगत होते मोहित, यांना मोठ्या लोकांचा काही काही फायदा नसतो. नुसतं नाव मोठं आणि लक्षण खोटं. अरे तरी बघ, मी एवढी आयडिया करून काय काय करून त्या शकू मॅडम कडनं महाग महाग वस्तू मागवल्या. पण काय केलं तुझ्या त्या जाड्या बायकोनी? त्या सगळ्या वस्तू परत पाठवल्या. कुठे ती? ऐकत नव्हती ना, म्हणून बाथरूम मध्ये बंद केलंय तिला. काय? आई, तुझं काय डोकं फिरलंय का ग? तू काय बाबा खरं? मी काय केलं? अरे मोहित. अवनी, अवनी तू आत आहेस का? मोहित, मोहित मी आत आहे. अगं इथे कडी लागली आहे बाहेरून. मी आत अडकले, दरवाजा उघडत नाहीये. थांबा अवनी, घाबरू नको, मी आहे. हा ये, उघडली उघडली, ये ये. बस बस बस. अरे देवा, ही आत होते का काय? हो. अरे अरे मी केवढे हाका मारल्या. आणि हे असं काय करते? काय प्राणायाम करते की काय? आई काही काय बडबडते? श्वास लागलाय तिला आणि तुला लक्ष देता नाही येत का तिच्याकडे? अवनी काळजी करू नकोस. तू एक काम कर, तू जरा मोकळ्या हवेत चल. चल 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 चल. काही झालं असतं. हे घे 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 हे घे घे पाणी घे पाणी पाणी पाणी. तुला बरं वाटेल. पाणी घे घे घे. सावकाश 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 सावकाश. बरं वाटतंय? हा, मोठा श्वास घे, दीर्घ श्वास घे. हा, शांत शांत. स्वीटू, हे घे, तुझ्या आईला फोन कर. नाही, त्या म्हणाल्या होत्या की स्वीटू आली की तिला फोन करायला सांगा. नाही, मला वाटलं ही झोपली आहे ना खोलीत, म्हटलं कशाला उठवायचं. हे दोघं तर काळजी घेतात तिची. माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असणार. अरे शरद, कामात का? ते दाते आहेत ना, दाते, त्यांचा रेडिओ रिपेअर करतोय. अरे अरे हा, माझं एक काम कर ना. मला या मोबाईल मध्ये भजनं टाकून दे ना. पैसे देईन त्याचे तुला. हा, एक मिनिट. हे चालेल? चालेल चालेल चालेल. त्या अलीकडे ना नवीन नवीन ऍप आलेत. ते आपण मोबाईल मध्ये डाउनलोड केले ना की आपल्याला जगातली सगळी गाणी ऐकता येतात. बरोबर बरोबर. मी असं करतो, तुमच्या मोबाईल मध्ये ना हा ऍप डाउनलोड करून देतो. चालेल चालेल. अरे भजनं ऐकलं ना की किती छान वाटतं बघ. खरंय खरंय. हा, मग करून ठेव थोडं माझं काम. हो हो चालेल. वहिनी सांगते, आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्की कळवतो. नक्की नक्की नक्की. वहिनी चालेल ना? नक्की, उगाच अति नाही ना होणार? छे ग, अति का होईल? अगं ओमची मावशी आहे ना मी. शकूला जशी त्याची काळजी तशी मलाही त्याची काळजी ना. त्याच्या भल्याचाच विचार करणार मी. नको काळजी करू. ओम, स्वीटूसाठी पण डबा देते. तिला मी दिलाय म्हणून सांग, म्हणजे ती वेळेवर खाईल. नाही तर कालच्यासारखी उपाशी राहायची. हो सांगतो. आणि हो, आता मी रोज 2 डबे देत जाईल. एक तुला, एक तिला. ओके. नमूचा फोन. तिला माझ्याकडून हाय सांगा. ओके चल, बाय बाय बाय. हा नलू बोल. सकाळी सकाळी फोन केलास, ऑल ओके ना? ऐक ना शकू, एक मुलगी आहे, खूप चांगली आहे ग, डॉक्टर आहे. ओम साठी तिचं स्थळ आलंय. काय मध्येच काढलंस तू आता? हे बघ, आता नाही नको म्हणूस. हा, नाही नाही, मी कशाला नाही म्हणणार. मला पण ओम सेटल झालेला हवाच आहे ना. ठीक आहे, मग मी आज येते संध्याकाळी त्या मुलीचा फोटो आणि माहिती घेऊन. ठीक आहे, मी वाट बघते. अच्छा. आई आई ग, आई ग,
मेले कंबर गेली ग बाई माझी. काय ग आई? अगं तू दे इकडे दे. ठेव ठेव. थांबा जरा. तू कशाला गेली होती दळणाचा डबा आणायला? हा काय ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. नाही आता सून आणले घरात, पण मला सासुरवास सुरू झालाय. काही काय बोलतेस ग? तिने काय केलंय? उलट ती बिचारी आतमध्ये अडकली होती. नाही बघ अजूनही शॉक मध्ये ती. तिला त्रास होतोय. अरे हो, अगदी नाजूक आहे हा तुझी बायको. नाही आता काय, माझ्याच घरात मला राहायची चोरी झालीये आणि आजूबाजूचे लोक म्हणायला कमी करणार नाही की सून घरात आली आणि सासूने सगळी कामं सुनेच्या अंगावर टाकली. पण माझं तसं नाहीये हो. मला झेपेल तेवढी सगळी कामं मी करणार. आई अगं आता पाठ दुखते ना तुझी, मग बस जरा आराम कर. थांब आई तू बस. मी ना जरा बाम शोधतो. थांब जरा थांब. थांबा. हो बघतो मी काहीतरी कुठे सापडतंय का. त्याच्यात काय? अरे ह्याच्यात लोणचं आहे. ते कुठे गेलं? काय हवंय मोहित? ते बाम शोधतोय ग इकडे. हा म्हणजे नाही काय ना, आईची पाठ धरली आहे ना. आई पाठ धरली ना. हो हो आई ग. ऐक ना, तू शांतपणे ऐक, चिडू नकोस. आजच्या दिवस तू सुट्टी टाकशील? मोहित, मी आधी सुट्टी सांगितली नाही. मी अशी अचानक कशी घरी थांबणार? तिला मदतीला तू घरी थांबलेलं बरं नाही का? मी सुट्टी टाकून कसं होणार ना. मी जर सुट्टी टाकली तर मैथिली माझा पगार कट करेल. तसं तुझं नाही होणार. तूच म्हणालीस ना की आपल्या दोघांच्या पगारातून आपल्याला छान छान वस्तू घ्यायच्यात या घरासाठी. सगळं काही करायचं आपल्याला. एकाचा तरी पगार येऊ देत घरात. आणि शकू मावशींकडे तू एवढं काम करायची घरातलं खानविलकरांच्या, तसं इथेही कर. ठीक आहे, मी थांबते. थँक्यू. आई आई ग. चल तिकडे. आई आई ग. मोहित, हा ही फाईल मैथिलीला द्या. हा आजच्या मीटिंगचे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत. ठीक आहे. बरं ऐक ना, मैथिलीला अजून काही मेसेज द्यायचा आहे का? नाही. आणखी कोणाला काही मेसेज द्यायचा आहे? स्टाफ पैकी काही इन्स्ट्रक्शन असू शकतात ना याच्याशी रिलेट? ठीक आहे, झालं. आई मी निघतो ग. पाठीची काळजी घे. तिच्या पाठी लागू नको. तिची ती कामं करेल. येतो. बाय. हा ये. हा ये. आई, काय काय कामं करायचे? हे केर काढून घे, मग लादी पुसायचे, भांडी घासायचे, पुष्कळ काम आहेत. सुरू कर. हा बर. आई ग. मैथिली काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे बघ, त्या दिवशी स्वीटू घरात होती तरी मोहितच्या आईने सांगितलं ती घरात नाहीये. मला वाटतं ती तिथे सेफ नाहीये. ती आपल्याला काही सांगत नाहीये, बट आय हॅव अ फीलिंग दॅट समथिंग इज नॉट राईट. हॅलो मॅम, मे आय कम इन? या. हॅलो सर. हॅलो हॅलो. अवनी नाही आली? नाही, ती आज येणारच नव्हती. अच्छा, म्हणजे तिने काही फोन करून कळवलंच नाही का तुम्हाला? घ्या, हे असं करते अवनी. विसरली असेल बहुतेक ती. काय ना, तिचे ना खूप प्लॅन्स असतात घरासाठी. मी हे करते, ते करते, आज हे आवडते, ते आवडते. मी तिला म्हटलं चल आपण एकत्र जाऊयात ऑफिसला, तर मला म्हणाली नाही तुम्ही जा, माझी कामं आहेत घरात काहीतरी. आज काय तर म्हणे आईंबरोबर मला शॉपिंगला जायचंय. घरासाठी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या छोट्या मोठ्या. हे असं असतं मुलींचं. एकदा लग्न झालं ना की कशाचंच भान राहत नाही त्यांना.
संसारात रमून जातात आणि बाकी सगळं विसरतात. पण काही म्हणा, माझी बायको जाम हौशी आहे. ती जे काही करते ना ते जीव ओतून करते. मलाही तेच म्हणायचंय. स्वीटू ऑफिसचं काम सुद्धा अगदी मन लावून जीव ओतूनच करते आणि म्हणूनच असं बेजबाबदारपणे वागणं असा तिचा स्वभाव अजिबात नाहीये. मॅम, आता तुम्हीच विचार करा, आज ऑफिसला यायचं कळवायला ती विसरली, याचाच अर्थ तुम्ही कायदे समजून जा. आता तुम्ही तिच्या जागी दुसरं कोणीतरी शोधा. लग्न झालं तरी करिअरला सोडणारी स्वीटू नाहीये आणि तिला तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात. ही काय गडबड झाली काल मला विचारायचं होतं तुला. स्वीटू घरी होती तरी तुझ्या आईने सांगितलं स्वीटू घरी नाहीये. तुम्हाला कसं काय कळलंय? मी घराबाहेर उभा होतो. का? कारण स्वीटूची सेफ्टी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे म्हणून. आता हे काय नवीन? सर, ही काय कुठे टुंड्रा प्रदेशात नाही राहत. ती माझ्या घरी राहते, तिच्या नवऱ्याच्या घरी. आणि मी आहे ना तिच्या सेफ्टीचा ऑफिशियल इन्चार्ज. तिचा नवरा. मी घेईन तिची काळजी. कोण्या परपुरुषांनी आमच्या घराबाहेर तिच्यासाठी थांबणं बरोबर नाही वाटत ना. आणि तुम्ही सगळं ओपनली बोलताय इथे ऑफिसमध्ये. निदान ऑफिसमध्ये तरी मला एम्बॅरेस करू नका. स्वीटू ना आता ते सगळं जुनं विसरून नव्याने आयुष्य जगतीये. तिच्या नवऱ्यासोबत, तिच्या सासूसोबत ती आनंदात आहे. आणि इतक्या आनंदात आहे ना की आज ऑफिसला रजा घ्यायची म्हणून फोन करून कळवायला सुद्धा ती विसरली. यातच काय ते तुम्ही समजून जा. आणि प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका. अच्छा, मी मध्ये पडायचंय? सर, मी थांब जरा थांब, बस. मोहित, काय झालंय? आजच्या मीटिंग साठी काही इम्पॉर्टंट पेपर्स हवे होते. ती इम्पॉर्टंट फाईल अवनीकडे. ती तिने तुझ्या बरोबर पाठवली का? मला तरी काही ती फाईल बिलचं काही बोलली नाही. मुळात तिला फाईलवर काम करायला सवडच मिळाली नाही. मॅम, मी तुम्हाला हेच सांगतोय, ती आता संसारात रमलीये. तुम्ही खरंच तिच्या जागी दुसरं कोणीतरी शोधा. मी बघते काय करायचं ते. यू मे लीव. मी आहे. संसारात रमलीये. काय बोलतो हा माणूस? डोक्यात जायला लागलाय माझ्या खूप. मी बोललो असतो ना त्याला आता, तू का थांबवलंस मला? व्हॉट, हा नक्की स्वीटूला त्रास देतोय. मला माहितीये तसंच काहीतरी होत असणार आहे, पण आपण खात्रीने काहीही सांगू शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपण जर याच्याशी हार्शली वागलो ना तर त्याचे परिणाम स्वीटूला भोगावे लागतील. आय थिंक यू आर राईट. हा, हॅलो. हो, सगळे उत्तम. तुम्ही कसे काय? बरे ना? आई ग नाही हो, जरा कंबरड मोडलंय. काय करणार, घरातली कामं करावी लागतात हो मला. असं ते काय चालायचंच. हा, मुलगा ना? हो. ओ, BA नाही हो, MBA झालाय माझा मुलगा. मोठ्या कंपनीत कामाला आहे आणि दिसायला फार देखणा आहे हो. अगदी राजविंड आहे हो माझा मुलगा. एक मिनिट. स्वीटू, अगं हे काय? पायाचे ठसे पडले सगळीकडे. मी नीटच पुसलं होतं, तुम्ही आता आला, तुमच्याच पायांचे ठसे आहेत. अगं मग पुन्हा पुस ना, कापड झिजणार नाहीये. मी पुसते, पण माझं काम होईपर्यंत मग तुम्ही दुसरीकडे बसा कुठेतरी. हॅलो. काही नाही हो, आजकालच्या कामवाल्या ना खूप आगाऊ झाल्यात. हो. म्हणजे काय? हो, लवकरच भेटूया. अच्छा, ठेवते. हा.
मोहितला सांगायला हवं. ओ अच्छा, हे फ्युचर प्लॅन्स आहेत का मैथिलीचे? हिच्या प्लॅन्सचा पचका करायला मला जाम मजा येणार आहे. आई का फोन करते आता? हा बोल आई. हॅलो मोहित, ऐक ना. अरे तुझ्यासाठी ना एक खूप चांगलं स्थळ आलंय. अरे 25 लाख रुपये हुंडा देणार आहेत. 25 लाख. आणि मुलगी सुद्धा अगदी सुंदर आहे. आई अगं आता हे काय काढलं मध्येच? आता कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अरे तुला काय आयुष्यभर त्या ढब्बी बरोबर संसार करायचा की काय? अरे तिचा 1.5 दमडीचाही उपयोग नाही आपल्याला. काय ते लाडू चिवडा आणलं तेवढंच काय? सतत आपला स्वाभिमानाचा झेंडा घेऊन मिरवत असते. राम म्हणाव एकटीच. कशाला हवाय तुला नवरा? आई अरे मोहित, तिची काहीतरी विल्हेवाट लावून टाकू आणि तुझं दुसरं लग्न लावून टाकूया. तुझ्या या लग्नाबद्दल ना मी काही सांगितलं नाहीये हो मोहित. जरा विचार कर. 25 लाख मिळणार आहेत. 25 लाख. आणि सोनं चांदी देतील ना ते वेगळंच. आई अगं काहीच बोलायचं नाही. मी लग्न ठरवून टाकले. तू आता लवकर घरी ये. हा चल ठेवते मी. 25 लाख. स्वीटू अगं ऐक ना. स्वीटू ऐक ना. अरे देव, मोहितला कळवायला हवं. काहीतरी करतोय ना. हिचा का फोन येतोय? हा आई. हॅलो हॅलो मोहित. अरे तुझ्या बायकोने आपलं बोलणं ऐकलं आणि ती पळून गेलीये. पळून गेली म्हणजे? कुठे? अरे प्रश्न काय विचारतोस? घराबाहेर गेलीये कुठेतरी. तू 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 ताबडतोब घरी ये. मला काही सुचत नाहीये. अगं बर ठीक आहे, तू जा बघ तिला जरा बाहेर. मला असं लगेच नाही निघता. मी कामात आहे. मी येतो. मी लवकर यायचा प्रयत्न करतो. हा ठीक आहे. मावशी, मला फोन हवा होता. म्हणजे माझा फोन, मला एक अर्जंट फोन करायचा होता. प्लीज. मोहितची बायको ना तू? हो प्लीज. हो थँक्यू. बोला. हा फोटो बघ ना. ही कोण आहे? डॉक्टर मुलगी. ओम खूप चांगली आहे. चांगल्या घरात वाढली आहे. खूप हुशार आहे. मला योग्य वाटलं म्हणून हे स्थळ तुझ्यासाठी घेऊन आलं. आई तू नलू मावशीसाठी ते हिरा केलायस ना मस्त. खुशी बरोबर बोलते. किती दिवस तू जुन्या आठवणीत रमणार आहेस. तुला पुढचा विचार नाहीये का? तेव्हा आम्ही तुझ्या चांगल्याचा विचार करतोय. कळलं? लग्न कर असं आता लगेच सांगत नाही आहोत. फोटो तर बघशील का नाही? तू पण एकदा बघ तरी, मग भले नकार दे. बघून तर घे. हो